Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. जिल्ह्याला काय पाहिजे शिवसेनेकडून, तर शिवसेना ही सक्षमपणे विरोधक म्हणून उभी पाहिजे आणि ती करण्याचं काम आम्ही निश्चित करू. स्पष्ट बोला ना तुम्ही. करणारच ना, विरोध तर करणारच ना, असं कसं नाही. मी अजून सुद्धा त्याला वापस या म्हणतो, अजून सुद्धा मला सांगा की तुम्ही या. धाराशिवमध्ये मोठी घडामोड घडली. ओमराजेने शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. त्याच अनुषंगाने उद्धव ठाकरे यांनी त्या 28 जूनला धाराशिव दौरा ठेवला आहे. या अनुषंगाने धाराशिवचे नगराध्यक्ष राहिलेले ओमराजे यांचे चुलत बंधू असलेले मकरंदराजे निंबाळकर आपल्यासोबत आहेत. भैया, ओमराजेंनी पक्षप्रवेश केला आहे, त्या अनुषंगाने सुद्धा उद्धव ठाकरे येत आहेत. काय नियोजन आहे त्याचं? येत्या 28 तारखेला आमचे पक्षप्रमुख सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे धाराशिवमध्ये येत आहेत. सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी संवाद साधण्यासाठी येत आहेत आणि आमची त्याबद्दलची सर्व तयारी त्या ठिकाणी पूर्ण झाली आहे आणि निश्चितपणे मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक आणि पदाधिकारी या संवाद मेळाव्याला उपस्थित राहतील अशी आम्हाला खात्री आहे. भैया, ओमराजे तुमचे सख्खे चुलत बंधू आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या साथ ऐनवेळी सोडली. तुमची चर्चा झाली बाबा तुमच्या दोघांची काही सोडणार आहे? मी काल पण सांगितलं, माझी चर्चा झाली होती आणि चर्चा झाली होती. त्यांनी सांगितलं होतं की बाबा आपल्याला असा निर्णय घ्यावा लागेल. मला काही तो निर्णय पटला नाही म्हणून मी काही त्यांच्याबरोबर गेलो नाही. मी उद्धव साहेबांवर राहायचं ठरवलं. तुमची चर्चा कधी झाली होती? काय चर्चेचं स्वरूप काय होतं? 8-15 दिवसामध्ये सुरू झाली होती चर्चा. काय म्हणले तुम्हाला नेमकं ते? थोडं सविस्तर सांगितलं म्हणजे जे आता ते कारण सांगतायत तेच म्हणजे ती चर्चा होती पहिली. एवढी काय डिटेलमध्ये माझ्याबरोबर त्यांची चर्चा झाली नव्हती, परंतु हा निर्णय मला काय न पटल्यामुळे मी काय त्यात जास्त भागच घेतला नाही. तर समजावं लागलं जाऊ नका, करू नका. सगळी झाले ना, म्हणजे मी सगळं म्हणलो. मी त्याला म्हणलं पण की आपली लोकप्रियता भरपूर आहे. महाविकास आघाडी असेल, इंडिया आघाडी असेल, यामधून आपण अजून एकदा निश्चितपणे खात्रीशीर निवडून येऊ शकतो. तर हे करण्याची गरज मला वाटत नाही असं मी त्याला बोलवतो, परंतु शेवटी त्यांचा निर्णय आहे. ओमराजेंनी माध्यमाला सांगितलं की 20 तारखेनंतर निकालानंतर माझी भूमिका जाहीर करणार. तर त्याची चर्चा चालू होती. भूमिका जाहीर करणार ती त्यांनी आता कधी भूमिका जाहीर करायची तो त्यांचा प्रश्न आहे, मी सांगू शकतो. म्हणजे कार्यकर्त्यांशी चर्चा झाली फक्त, म्हणजे फार्स पाडला का खरंच चर्चा झाली? तर ते सांगू शकतील, मी कसं सांगतो. आता तुम्ही त्याच्यात कंटिन्यू आहे, 10 वर्ष तुम्ही सोबत राहिले. बरोबर आहे. पण एक निर्णय त्यांनी घेतल्याच्या नंतर त्यांनी जे काही निर्णय कसे घेतले, काय घेतले, त्यांना जर तुम्ही विचारलं तर ते व्यवस्थित सांगू शकतील. त्यांनी ठाम निर्णय अगोदर घेतला होता. माझ्याबरोबर चर्चा केली होती. निर्णय घेतला होता असं मी म्हणणार नाही. चर्चा केली होती त्यांनी आणि चर्चा केल्यानंतर त्यांनी मग तो पुढं काय असेल तो निर्णय जाहीर केला. आता तुमचे सत्य चोर बोलतोय, त्यांना तुम्ही म्हणजे राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून तुम्ही दुसऱ्या पक्षात राहणार आहे. तुमची आगामी भूमिका काय असणार आहे? हे बघा, शिवसेना हा पक्ष जो स्थापन झाला तो सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि चळवळीतून निर्माण झालेली संघटना आहे हा पक्ष. जे कोणी त्या व्यवस्थेमध्ये जाईल त्या व्यवस्थेला जाब विचारणं, त्यांच्याकडून कामं करून घेणं शिवसैनिकाचं आणि शिवसेनेच्या पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं काम आहे आणि नागरिकांना देखील आमच्याकडून तेच अपेक्षित असतात आणि ते करणार. ओमराजेचा निर्णय कसा होता तुम्हाला? म्हणजे चुकीचं वाटतंय, वाईट वाटतंय मला, पण आता काय इलाज नाही. इतकी निष्ठेच्या गोष्टी केल्या त्यांनी, ऐनवेळी साथ सोडली. त्याबाबतची मूळ कारण काय? त्यांनी स्थानिक स्वराज्य सांगतायत कारण त्यांना तुम्ही विचारले तर बरोबर. मी नाही सांगू शकणार त्यांची कारण. फक्त मी एवढंच सांगेन की मी उद्धव साहेबांच्या बरोबर आहे आणि मी संघटनावाढीचं काम त्यांच्या बरोबर राहून निश्चितपणे करेन. याबरोबर तुम्ही राणा पाटलांचे सहकार्य राहिले आहेत, पुन्हा ओमराजे सरकार राहिले, आता तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत राहणार आहे. कसं पाहताय सगळ्यांकडे? तुम्ही माझी भूमिका पाहिलेलीच आहे. मी राणा पाटलांच्या बरोबर सहकारी होतो तोपर्यंत होतो. ज्यावेळेस नगराध्यक्ष शिवसेनेचा म्हणून झालो त्यावेळी ज्या वेळेस त्यांच्या विरुद्ध जी भूमिका घेणं अपेक्षित होतं ती भूमिका अगदी प्रखरपणे मी घेतलेली आहे. त्यामुळे माझ्या स्वभावामध्ये काय बदल राहणार नाही. ज्या ठिकाणी मी राहीन त्या ठिकाणी माझी भूमिका प्रामाणिकपणे मी पार पाडेन. त्या विधानसभे किंवा लोकसभेची तुम्ही तयारी करता अशी ही वाटतीवर चर्चा आहे? नाही, त्या चर्चेला काही अर्थ नाही. माझ्या समोरचा सगळ्यात पहिल्यांदा जो मुख्य प्रश्न आहे तो संघटना जिल्ह्यातली व्यवस्थितशीर बांधून संघटना मजबूत करणे आणि विरोधक हा सक्षमपणे जिवंत राहायला पाहिजे आणि विरोधक हा
त्या व्यवस्थेला जाब विचारण्यासाठी सक्षम राहायला पाहिजे हे बघणं माझं कर्तव्य आहे पदाधिकारी शिवसेनेचं म्हणून, आणि ते मी निश्चितपणे प्रामाणिकपणे करेन. पक्षाने जर काही वेळ तुम्हाला संधी दिली तर तुम्ही ओमराजेंच्या विरोधात निवडणूक लढवणार? नाही, जर तर त्या गोष्टीला राजकारणामध्ये काय अर्थ नसतो. ते शेवटी पक्षाची जी काय बॉडी असते किंवा ते जी काय कमिटी असते आणि उद्धव साहेब असते ते सगळ्या गोष्टी ठरवत असतात. आणि माझं तर असं म्हणणं आहे की ह्या गोष्टी आत्ताच चर्चा करण्यामध्ये काहीच अर्थ नाही. फक्त आज जिल्ह्याला काय पाहिजे शिवसेनेकडून, तर शिवसेना ही सक्षमपणे विरोधक म्हणून उभी पाहिजे आणि ती करण्याचं काम आम्ही निश्चित करू. जे ओमराजेंना प्रश्न तुम्ही विरोध करणार? आता ते विरोधात गेलेच ना. आता विरोध ते हे बघा, मी काय सांगतो तुम्हाला, ते आता सत्तेमध्ये गेले आणि मी काय बोलतोय की व्यवस्थेच्या विरुद्ध आवाज उठवणं आमचं काम आहे. ते करणार ना, त्यात वेगळं अजून काय सांगायची गरज नाही ना, स्पष्ट बोला ना तुम्ही. करणारच ना, विरोध तर करणार ना. असं कसं ओमराजेंनी काल परदेश पक्ष प्रवेश केला, काल 18 कोटी निधी मंजूर केला. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. तर त्याचं श्रेय दोघंही घेत आहेत. राणा पाटील म्हणतात मी केला. तर त्याबाबत मला तुम्ही जर विचारलं, बरं झालं तुम्ही विषय काढला. उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना, महाविकास आघाडीचं सरकार असताना हीच सगळी कामं मंजूर झाली होती. बरं. हेच संभाजी महाराज उद्यान, हे जिजाऊचं नावानं जे उद्यान आहे ते, आठवडी बाजार, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उद्यान, ह्या सगळ्या उद्यानाला आम्ही देखील उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना निधी आणला. मग कशामुळे? ऐका ना, ह्याच सरकारनं त्या निधीला स्थगिती दिली. बरोबर आहे. म्हणजे ह्या गोष्टीला झाली आता 5 वर्ष. आता का स्थगिती उठली म्हणून मी बातमी पाहिली. आता हे काम व्हायला अजून 2 वर्ष झालं. म्हणजे हे काम आता 2 वर्ष म्हणजे 7 वर्षानं नागरिकांना त्याचा लाभ मिळणार. म्हणजे 7 वर्षाची मधले नागरिकांनी ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास सहन केला, ती जबाबदारी कोण घेणार आहे? या सरकारनं दिलं ना. कोणा श्रेय आहे? आधी ही श्रेय कोणाचं आहे ते सांगा म्हणा, नंतर मग काम केल्याचं श्रेय कोणाला द्यायचं ते आपण नंतर ठरवू. तुमचा वडीलकीचा ओमराजेंना शेवटचा सल्ला काय, शेवटचा सल्ला काय असेल? नाही, मी अजून सुद्धा त्याला वापस या म्हणतो. अजून सुद्धा मला सल्ला की तुम्ही या, वापस या, उद्धव साहेबांबरोबर राहा. अजून सुद्धा काहीच अडचण नाही, मी या म्हणतो अजून सुद्धा. मी ओमराजेसोबत आता उद्धव सोबत निष्ठेने राहणार आहे. त्या काळात प्रसंगी वेळ पडली तर ओमराजेंनाही विरोध करणार आहे, असं मुख्यमंत्री राजे निंबाळकर यांचं मत आहे. गणेश जाधव, मुंबई तक, धाराशिव.